हॅलो फ्रॉम थ्री खादाड्स. तर आज आपण घेऊन आलो आहोत रेसिपी मटन बिर्याणीची. तर मटन बिर्याणीसाठी आपण पहिला तांदूळ धुवून स्वच्छ घेणार आहोत आणि मग पाणी गरम करून त्यात खडे मसाले टाकून राईस टाकणार आहोत आणि एका साईडला भात शिजवून ठेवणार आहोत. त्याचबरोबर आपण दुसऱ्या साईडला एका कढईमध्ये छान कांदा फ्राय करून घेणार आहोत. हे थर लावण्यासाठी कांदे फ्राय करून घेणार आहोत आपण. तर जसे आपले कांदे फ्राय होत आहेत, तर आपण ही जी बिर्याणी आहे ती कढईमध्ये न करता कुकरमध्ये करणार आहोत. तर मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये थोडा उभा चिरून कांदा घेतलेला आहे, चांगला फ्राय केला आहे. त्यामध्ये मसाला टाकलेला आहे, मालवणी मसाला वापरला आहे, गरम मसाला वापरला आहे आणि टोमॅटो टाकला आहे आणि छान फ्राय करून घेतलं आहे. याच्यामध्ये आपण बेस बनवणार आहोत, म्हणजे जे मटण बिर्याणीसाठी थर लावण्यासाठी हा बेस बनवतो आपण. जसा मसाला आपला फ्राय होतो त्यामध्ये आपण मटण ॲड करणार आहोत. तर मटण ॲड करून आपण त्याला छान शिजवून घेणार आहोत एकदा. ठीक आहे. मटण शिजवून घेतल्याच्या नंतर गरम पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि आपण कुकर लावणार आहोत. कुकर लावून आपण शिजवून घेणार आहोत मटण, कारण मटण शिजायला थोडा वेळ लागतो. तर शिजवून घेणार आहोत. एका साईडला थरमध्ये लावण्यासाठी आपल्याला बटाटे पण फ्राय करून घ्यावे लागतील. हे छोटा 2 बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला चपट्या कापून घेतल्या आणि आपण ते मस्त फ्राय करून घेतलेले आहेत. त्याला जास्त काही नाही लावलं, मीठच लावलेलं आहे फक्त. जसं आपल्या एका साईडला मटण रेडी होतं आहे तसं आपण थर लावायला चालू करणार आहोत. तर मटण शिजून आम्ही साईडला काढून ठेवले, ती क्लिक नाही आहे. तर थोडं मटण साईडला काढून बेसला मटण टाकले, वर भाताचा थर लावणार आहोत, छान बटाट्यांचा थर लावणार आहोत, मग जो कांदे फ्राय केलेला त्याचा थर करणार आहोत आपण. असं 2-3 वेळा असे थर लावून छान बिर्याणी सेट करून घेणार आहोत. आणि जसे आपले थर लावून होत आहे त्यानंतर आपण बिर्याणी शिजायला ठेवणार आहोत. तर आपण पाहू शकता सेट झाल्यानंतर मस्त 20 मिनटं आपण त्याला शिजायला ठेवणार आहोत आणि सर्व करणार आहोत. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा.